मी सभागृहाला सांगू इच्छिते की मे बी तुम्हाला सगळ्यांना हे वाटेल की मी उठतीये आणि मग नंतर सगळ्यांचं कौतुक करते, टाळ्या वाजवते आणि खाली बसते. बट आता जर तुम्ही बजेट बघितलं जे आपल्या सभागृह नेत्यांनी आपल्या सगळ्यांसमोर मांडलेलं आहे, सो दिस इज व्हेरी इनक्रेडिबल. इतक्या दिवसात आपण विचार केला नव्हता की सोलापूर शहरामध्ये व जुने सोलापूर भागामध्ये नाट्यगृह बांधणे हा आपण विषय कधी घेतलाच नव्हता. पण आज हा विषय आपल्या बजेटमध्ये आलाय. ही खूप मोठी गोष्ट आहे की जुने सोलापूरला नाट्यगृह होते. कारण जुने सोलापूरची आपण कंडिशन बघितलेली आहे, पण हे बजेटमध्ये इन्क्लूड करणं हे खूप चांगली गोष्ट आहे. जुने सोलापूर भागात इंडोर स्टेडियम बांधणे, हे स्टेडियम बांधणं खरंच गरजेचं आहे. काय होतं, भारतीय जनता पक्षाने छोट्या गोष्टींना पॉइंट आउट करून जिथं जसे जसे पैसे लागत आहेत त्यांनी बरोबर म्हणजे आपल्या पार्टीने बरोबर ते पैसे तिथे लावलेले आहेत जे काही मानधन असेल ते. त्याच्यानंतर आपण 4 दिवस आपल्या मीटिंगमध्ये होतो. त्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. बट व्हॉट आय रेज्ड वॉज अबाउट द वक्फ बोर्ड. इट इज व्हेरी इनक्रेडिबल की ह्या बजेटमध्ये आपल्या सभागृह नेत्यांनी वक्फ बोर्डचा इश्यू पण घेतलेला आहे. आजपर्यंत असं झालेलं नाही आहे की कुठल्या बजेटमध्ये हा इश्यू आलेला आहे. आणि जर आपल्या या बजेटमध्ये हा इश्यू येतोय तर आपण सगळ्यांनीच या बाबतीत हे कौतुकास्पद आहे. असं नाही आहे की आपण जे काही बोललोय ते फक्त लिहिले किंवा विसरून गेलेले. पण आज या बजेटमध्ये छोट्या गोष्टी इन्क्लूड करून सभागृह नेत्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हे कधीच कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी सोडत नाही.